श्री गणेशाय नमः. श्री भगवान वाच लोकेस्मिनं द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्तं मया नघम ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना ध्वनितू अभिप्रावू जे बुद्धी योग सांगता सांख्य मत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगी आम्ही तू उद्देशू तू नेनसीची म्हणून या क्षोभलासी वायाची तरी आता जाणेम्याची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा हे लोकी या दोन्ही अनिष्ठा मजची पासून प्रगट अनादि सिद्ध एक ज्ञान योग ये म्हणजे जो सांख्य अनुष्ठीजे जे तो ओळखी सवे पाविचे तद्रूपता एक कर्मयोग ये जाण जे साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्गोतरी दोन्ही तरी एकवटती निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेके तैसे दोन्ही मते सुचिती एका कारणाते परी उपास्थिती उगते आधीनासे देखे उपल्लव नासरिसाय पक्षी फळाशी झुंबे जैसाय सांगे नुरुके तैसा पावे वेगा तू हळूहळू ये ढाळी डाळे केहुतीनी एके वेळी त्या मार्गाचे बळे निश्चित ठाके तैसे देख पावी हंगमते अधिष्ठून या ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षताती आकर्षी योगी कर्माधारे विहितेचे निजाचारे पूर्णता अवसरे पावती होती न कर्मयमनारंभम निष्कर्मे पुरुषो श्रुती न चंसनासना देवं सिद्धिं समाधिमे गच्छन्ति वाचुनी कर्मारंभ उचित न करिता ये सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना हे प्राप्त कर्म ये सांडीजे हे तुले निष्कर्मी होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणी सांगे पहिले तिराई जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते जावे घडी केवे नात्री तृप्ती इच्छिजे तरी कैसे नि पाकू न कीजे की सिद्धोई न सेविजे केवी सांगे जो निरार्थता नाही तव या पारू असे पाहे मग संतुष्टीच्या ठाई कुंटे सहजे म्हणून ऐके पार्था जया निष्कर्मे पदी असताय त्या उचित कर्म सर्वता त्याज्य नोहे आणि आपुले चाडे आपा दिले हे मांडे किती जिले कर्म सांडे ऐसे आहे केव्हायाचे सैरा बोलीजे उकलू तरी देखून या पाहिजे परितेजिता कर्म न तेजे निव्रांत माने नाही कचितम क्षणं पे जातो तिष्ठन्त्य कर्मकृत कार्य ते हवेशम कर्म सर्व प्रकृती जे गुणी हा सगळे जवळ प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान ते चेष्टा ते गुणाधीन अपेशी असे देखे वेद कर्म ते तुले ते वेगळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीची तीज गेली हे नासारंध्र बुजाले परिमळून गे नात्री प्राणापान गती की निर्विकल्प झाली मते की सुद्या तुषादी आरती खुंटलिया हे स्वप्न उबदू ठेले की चरण चालू विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकण्याची जरी काय तरी सांडिले ते काय म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे निबजसे प्रकृती गुणी एरी धरी मोकले अंतःकरणे वाहिजे वाया देखी रथी आरुडीजे मग जरी निच्छळा बैसीजे तरी चळू होऊन या हिंडेजे परतंत्रा का उचलिले वायू वसे चळी सुखसई पत्र जैसे निचेष्टा आकाशे परिभ्रमे गान तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्मी व्यापारे निरंतर म्हणून या संगुजवये प्रकृतीचा तवर येत्या गुण घडे कर्माचा ऐसिया करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे कर्मेंद्रियानी संयम्यम ये असते मनसा स्मरणम इंद्रियार्थांतमा मिथ्यासारम च उच्यते जे उचित कर्म सांडती ते मग निष्कर्मे होये पाहते परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधून त्या कर्म त्या गुण घडे जे कर्तव्य मनी सांपडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाणं ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वता ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता दे अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुरा तेच इंद्रिया आणि मनसा निभारते अर्जुना कर्मेंद्रिय कर्मसंयोग सक्तम सविशस्यते जो अंतरीय दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य तरी रूढ लौकिक जैसा जो इंद्रिय अज्ञान करे विषयाचे भय न धरे प्राप्त कर्म नावेरे उचित जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहता जरी न नियमे परिते तेची उर्मी झांकोळे ना
तो कामना मात्रे न घेपे मोमळ न लिंपे जैशी जळी जळी न लिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळा सारी खाये देशे तैसे तोय संज्ञा भाषे भानुबिंब तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणचे देखीजे हिरवी निर्धारताने जे स्वय जयाचे ऐसा चिन्नी चिन्नी तो देखशी तोची ये मुक्तो आशा पासरे तो ओळख पा अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागे मनिपे तू ते तो मानसा नियमू करे विच्छळ होय अंतरे मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे नियतम ये कुरु कर्मम त्वयं कर्मम ज्याय हा कर्मनाय शरीर यात्रा पीचतेन प्रसिद्धी कर्मनाय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय. तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.